आतापर्यंत जेवढे युद्ध झालेत ते फक्त जमिनीसाठी झाले. भारत पाकिस्तान युद्ध पैशासाठी नाहीये, हे जमिनीसाठी आहे. चीनचं कशासाठी आहे? जमिनीसाठी आहे. जमिनी एक असा कन्सेप्ट आहे, त्यात जर समजा तुम्ही सक्सेस झाला तरच पुढे, नाहीतर तुम्हाला जेल 100% आहे. चुकीचं केलं तर बरोबर, जर समजा चुकीच्या पद्धतीनं गेलं तर मारामारी 100% होऊ शकते, आणि लॉस मध्ये गेला तर आत्महत्या करण्याची पर्याय. टॉपची लोक फसत नाहीत. फसतेत कोण? आज मला सांगा, ज्याच्याकडे 200-500 करोड आहेत तो कुठं फसतोय का? नाही फसत. ज्याच्याकडे 2-5 लाख आहेत तोच फसतो. मिडल क्लास लोकांचीच फसवणूक कायम होते. कशामुळे? जगात जिथं पोलीस आणि वकील आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आम्ही जातो, जर समजा प्रॉब्लेम आला त्याला बोलवून घेतात पोलीस स्टेशनमध्ये, त्याला समजावून सांगतात हे असं असं आहे. रितसर आम्ही सगळ्यांना सांगून ठेवले, कुणाला एक शब्दही बोलायचं नाही. कॅमेरे लावलेले आहेत, तो आला तिथून नेट उठायचं, SP साहेबांकडे जायचं, साहेब मला असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. करतात ते. मार्केटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक आहेत. प्रत्येक क्षेत्रातली लोक रिअल इस्टेटमध्ये, परंतु रिअल इस्टेटचा माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये नाही. करेक्ट. आपल्या महाराष्ट्रामध्ये कास्ट बघितली जात नाही. आपलं तेवढं महाराष्ट्रामध्ये खूप चांगली गोष्ट आहे की त्याची कास्ट कोणती आहे, एवढं प्रगत आहे आपण. परंतु अदर स्टेटमध्ये त्याची कास्ट बघितली जाते. त्यावेळेस मंदी येते. बघा, मंदी कुठे येते? सिटीमध्ये. ग्रामीणमध्ये मंदी येत नाही. आणि दुष्काळ कुठं पडतो? ग्रामीणमध्ये, शहरात. बघा, हे दोन वेगवेगळे समीकरण आहेत. नमस्कार मित्रांनो, मी कोच किरण अरगडे पाटील आणि तुम्ही ऐकत आहात कोच किरण पाटील शो. एक असा पॉडकास्ट जिथे आपल्याला भेटतात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले उद्योजक, लीडर्स आणि प्रोफेशनल्स. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक खास पाहुणे आले आहेत. त्यांचे नाव आहे श्री डॉक्टर प्रमोद सरवळे सर, जे रिअल इस्टेटच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांनी हजारो कुटुंबांना त्यांचे स्वप्न जे असते घर हे मिळवून दिलेलं आहे. आणि त्यांचा व्यवसाय म्हणजे प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि ग्राहकांची 100% समाधानी सेवा. अगोदर ते मार्केटिंग क्षेत्रात काम करत होते. लोकांच्या गरजा ओळखून त्यांनी आधुनिक पद्धतीने काम केले. त्यांना नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड 2021 मध्ये मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्यांना बिझनेस आयकॉन अवॉर्ड मिळाला आहे. आणि 2025 मध्ये द बेस्ट रिअल इस्टेट प्लॉटिंग भारत निर्माण योगदान अवॉर्ड देखील मिळाला आहे. त्यांनी 2008 मध्ये टोटल ग्रुपची स्थापना केली. आज त्यांचे महाराष्ट्र, झारखंड, उडीसा इत्यादी सर्व राज्यांमध्ये त्यांचे कार्यालय आहे आणि या कार्यालयांचे ओपनिंग मोठमोठ्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की रिअल इस्टेट म्हणजे काय, रिअल इस्टेटची सुरुवात कशी केली पाहिजे, रिअल इस्टेटच्या येणाऱ्या अडचणींना सामना कसा केला पाहिजे. तर आपण जाणून घेऊया एक सक्सेस स्टोरी डॉक्टर प्रमोद सरवळे सरांची, की कशा पद्धतीने यांनी सुरुवात केली, त्यांना काय काय अडचणींना सामना करावा लागला. तर आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने हा त्यांचा प्रवास आहे. तर प्रमोद सर, सर्वप्रथम तुमचं कोच किरण पाटील शो मध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला 20 वर्ष आपल्या टोटल ग्रुपला पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवासाची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने तुम्ही त्याची सुरुवात केली. ओके, प्रवासाची सुरुवात आमची 2008 मध्ये आम्ही केली. 2008च्या अगोदर एका कंपनीमध्ये काम करत होतो आम्ही, मार्केटिंग रिलेटेड. तुम्ही स्वतः जॉब करत होता? जॉब नाही करत, मार्केटिंग करत होतो. मार्केटिंग करत. एक अशी कंपनी होती ज्या ठिकाणी मार्केटिंग करायची. ओके. त्या ठिकाणी मी काम करत होतो. ती कंपनी बंद पडली. आणि बंद पडल्यानंतर आता करायचं काय, तो विषय चालू झाला. मग आम्ही 2-5 मित्र भेटलो आणि मग आता नवीन काय करायचं, तर त्या आमच्या मित्रामध्ये एक मित्र म्हटला की आपण रिअल इस्टेटमध्ये काय करता येते का बघू. पण रिअल इस्टेटमध्ये जर समजा काम करायचं असेल तर त्यामध्ये लागतात सुरुवातीला पैसे. इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला प्लॉट मिळतील. मग आम्ही प्लॉट बघितले, 3-4 लोक आम्ही एकत्र. प्लॉटिंगच का, रिअल इस्टेटच का? हो, रिअल इस्टेट करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मार्केटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक आहेत. प्रत्येक क्षेत्रातली लोक रिअल इस्टेटमध्ये आहेत, परंतु रिअल इस्टेटचा माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये नाहीये. करेक्ट, बरोबर. आज पॉलिटिकल घ्या, 2 नंबरवाले, 1 नंबरवाले, बिझनेसवाले, सगळे रिअल इस्टेटमध्ये आहेत. सगळे रिअल इस्टेटमध्ये. रिअल इस्टेट एक असं माध्यम आहे जे तुम्हाला लवकर करोडपती बनवू शकतं. परंतु रिअल इस्टेट मधला माणूस दुसरं का करत नाही, का तर रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला एवढे पैसे मिळतात, एवढं नाव होतं की ते तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज लागत नाही. हे आम्ही मार्केटमध्ये बघत होतो. तर आम्ही ठरवलं, आता जसं की सोलापूरमधून आम्ही सुरुवात केली होती. सुरुवातीला मी प्रॉपर सोलापूरचा आहे. तर त्या ठिकाणी साईड पहिली सुरू कुठली करायची, कोणत्या साईडला करायची, अनुभव तर एकदम 0% होता. नाहीच, पहिलीच साईड सुरू करायची होती. माझे एक मित्र आहेत नातेपुतेचे, त्यांची आमची मीटिंग झाली.
5 लोकांपैकी 3 लोक नको म्हटले, आम्हाला रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आम्ही आमचं बघू. तर आम्ही काय केलं, सुरुवातीला एक प्लॉट बघितला आणि प्लॉट बघितल्यानंतर ठरवलं हा प्लॉट आपण करूया. तो आमचा पहिला प्लॉट होता 148 एकर. 148 सुरुवातच एकदम धमाकेदार हो. झाली. आता विषय असा होता की 148 एकर जर समजा जमीन घ्यायची असेल तर त्यासाठी लागणारा फंड अवेलेबल कुठून करायचा. परंतु आत्ता 148 एकर खूप मोठी गोष्ट वाटते आम्हाला. त्यावेळेस ती 148 एकर जमीन 10,000 रुपये एकर प्रमाण मिळत होती. 10,000 रुपये एकर प्रमाण. त्यावेळेसचे 10,000 म्हणजे आजचे 10 लाख रुपयाच्या आसपास, 10 लाख रुपये किंवा 5 ते 7 लाख रुपये असतील. तर ते 148 एकर जमीन घ्यायची आम्ही ठरवली. इन्व्हेस्टर बघितले. इन्व्हेस्टर बघत असताना आम्ही म्हटलं आपण चेक करूयात की आपल्यावरती काही लोकांचा विश्वास आहे का नाही. म्हणून आम्ही एक इन्व्हेस्टर बघायला गेलो आणि त्यांना सांगितलं पर्सनली की असा असा प्रोजेक्ट आहे, या ठिकाणी आपण काम करू शकतो, काम केल्यानंतर असं आपल्याला प्रॉफिट होईल, असं नुकसान होण्याचे चान्सेस 0% आहेत. का तुम्ही जे पैसे लावणार आहेत, काही पैसे आम्ही लावणार आहे, आपण सगळ्यांनी मिळून पैसे लावले तर हे वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये आपण याचे 100% प्रोजेक्ट निघाला का तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करताय त्याचे कसे कसे पैसे वाढतील त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि महत्त्वाची गोष्ट, जो माझा मित्र होता ज्याचं नाव दिलीप बरडकर आहे, तर तो अशा व्यक्तीकडे मला सुरुवातीला घेऊन गेला. तो वकील आहे. अच्छा. म्हणजे आम्ही पहिल्या सुरुवातीला आमचा प्लॅन त्या इन्व्हेस्टरला सांगायला गेलो जो वकील आहे. म्हणजे वकील जमिनीमध्ये 50 खचखोलगे बघितले बघतात, ते रोज त्यांचं तेच काम. त्यांनी संपूर्ण पेपर बघितले जमिनीचे. पेपर बघितल्यानंतर ते म्हटले येस ठीक आहे, हे मला पटतंय, मी पैसे जमिनीवर लावत नाही प्रमोद सर, तुमच्या दोघांवर पैसे लावतोय. का तर त्यांनी अगोदर आमचं काम बघितलेलं होतं ज्या कंपनीमध्ये आम्ही काम करत होतो, आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला एवढी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तर आम्ही तुमचं हे करू. पण ते म्हटले मी इन्व्हेस्टमेंट करणार नाही, पण मी तुम्हाला पैसे देतो, मला त्यातली 10 एकर जमीन द्या. मग त्यांच्यावर आम्ही ठरवलं आणि पहिल्या सुरुवातीला सहज आम्ही चेक करत होतो की आम्हाला कोणी पैसे देतील का देणार नाही, आमचा फेस व्हॅल्यू काय आहे. ते म्हटले 2 मिनिट बसा, मी चहा घेऊन येतो. घरामध्ये गेले आणि डायरेक्ट ते 10 लाख रुपये कॅश घेऊन आले. म्हणजे आम्हाला पहिल्या सुरुवातीला टप जो विषय असतो तो आम्हाला नाही लागला. आमचा मार्केटमध्ये फेस व्हॅल्यू चांगला होता, त्यामुळे पहिल्या सुरुवातीलाच आम्हाला इन्व्हेस्टर खूप चांगला मिळाला. खूप चांगला मिळाला. तिथून पुढे आम्ही कामाला सुरुवात केली. तो 148 एकरचा प्रोजेक्ट आम्ही घेतला. खूप चांगल्या पद्धतीनं तो डेव्हलप केला. तो सेल झाला प्रोजेक्ट. परंतु आम्हाला सुरुवातीला त्यातलं नॉलेज नसल्यामुळं आमचा जो टर्नओव्हर झाला त्यावेळेस मला वाटतं 1.5-2 करोडच्या आसपास टर्नओव्हर झाला. का तर जमीन स्वस्त जमीन विकायचो. 10,000 रुपये एकरनं आम्हाला जमीन मिळायची, आम्ही 5,000ला गुंठा विकायचो. त्या ठिकाणी पैसे आले गेले खूप, परंतु 3-4 महिन्यामध्ये आमची एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला प्रॉफिट होत नाही, आपण नुकसानमध्ये जातोय. का तर आमचं इन आणि आउट हे कॅल्क्युलेशन जमत नव्हतं. का तर मॅनेजमेंट एक असा विषय आहे जो मार्केटिंगवाल्याला काहीच कळत नाही. आम्ही मार्केटिंगचे आणि मॅनेजमेंट ॲडमिन हा विषय टोटली वेगळा आहे. 100%. आणि मग त्यामुळं बसलो आम्ही. नंतर तो जो माझा मित्र होता तो म्हटला मला ह्या नुकसानमध्ये नको, तुमचं तुम्ही बघा. तोही मित्र 3-4 महिन्यानंतर म्हटला नको सर, आम्ही संपूर्ण हिशोब केला, त्याला बाजूला काढलं. नंतर मी ठरवलं की आता आपण कोणाला आयुष्यामध्ये आपल्याबरोबर घ्यायचं नाही. जर समजा कुणी आला चांगल्या वेळेस तो बरोबर असतो, वाईट वेळ लागली का तो निघून जातो. तेव्हापासून जी सुरुवात केली आम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये जवळजवळ 97 आमचे प्रोजेक्ट झालेले आहेत 2008 पासून ते आत्तापर्यंत. आता सध्या आमचे जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत. 100 एकरच्या आसपास आमच्याकडे जमीन सेलला आहे जी स्वतःची आहे. तिथून आम्ही सुरुवात केली होती. जमीन जर समजा सुरुवात आम्ही त्या पद्धतीनं जी केली, त्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या खूप अडचणी आल्या. म्हणजे लोकल भाई लोक असतील, लोकल पोलीस असतील, लोकल गँगवार असेल, ह्या खूप अडचणी येतात ह्यामध्ये. परंतु एक गोष्ट होती की प्रामाणिकपणा आमच्याकडे होता. आणि जर समजा तुम्ही प्रामाणिकपणाने लोकांना कन्व्हिन्स करत असाल की जो तिथे येतो, पोलीस येतील, पोलिसांचा तर प्रॉब्लेम येत नाही सहजासहजी, किंवा लोकलचे जे भाई लोक असतात, गुन्हेगारी असते, लोकलच्या संघटना असतात, किंवा लोकलचे प्लॉटिंग करणारे पण लोक असतात. जर समजा बाहेरची लोक तुमच्याशी एरियामध्ये आली तर त्या लोकांचं मार्केट तुम्ही खाणार आहे, तर त्या लोकांना आम्ही हँडल प्रॉपर करत होतो. त्यामुळे त्या लोकांचा आम्हाला त्रास कमी झाला. त्रास होतो परंतु थोडा त्रास कमी झाला. त्यामुळे एकदम प्रॉपर पद्धतीने आम्ही काम करत गेलो. वेगवेगळ्या अडचणी आल्या परंतु चांगल्या पद्धतीने काम करत गेलो. खूपच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा, आणि हा एक व्यवसाय नाही तर लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करता तुम्ही. तर या 20 वर्षात तुम्हाला काय काय शिकवण मिळाली? 20 वर्षामध्ये जर शिकवण मला बघायची झालं तर एक गोष्ट आहे की पैसे कमवत असताना तुमच्याबरोबर जी लोक येतात त्या लोकांचे स्वप्न पूर्ण झाले तर आपले स्वप्न पूर्ण होणार. अगदी बरोबर आहे. बरोबर. परंतु प्रॉब्लेम काय येतो की आपण एक कंपनी स्ट्रॅटेजी आखते
सपोज एक प्रोजेक्ट आपण घेतलाय, त्या प्रोजेक्टची कंपनीने स्ट्रॅटेजी बनवली असते. बरोबर. आणि स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर ते प्रत्येकाला सांगत बसायचं नाही. आम्ही सुरुवातीला काय केलो, स्ट्रॅटेजी एक आखायचो आणि ते सांगायचो. परंतु माझ्या डोक्यामध्ये जे आहे किंवा माझं जे मी जो प्लॅन बनवलाय तो त्यांना प्लॅन पटेलच असं नाहीये. प्रत्येक जण आपला आपला प्लॅन घेऊन येतो. आपला प्लॅन दुसऱ्याला कधी नाही सांगायचा. आपल्याबरोबर जी लोक येतात ती लोक आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार नाहीयेत हे पहिल्या दिवशी माइंडसेट करायचं. जर समजा आज माझ्याबरोबर 10 ब्रोकर काम करतात किंवा 10 चॅनल पार्टनर काम करतायत किंवा 5 इंजिनियर आहेत, ट्रू जे लोक आहेत, ती लोक माझ्याजवळ किती दिवस आहेत ते मला माहित नाहीये. मग याच्यासाठी तुम्ही काय करता? मला माहिती आहे की लोक आपल्या सोबत राहणार नाही. नवीन लोकांच्यासाठी तुम्ही काय नियोजन करता? ह्याच्यासाठी ह्याला काय म्हणतात की त्याला राजकारण जसा विषय आहे तसा हा पण मार्केटिंगचा विषय आहे. राजकारणामध्ये काय करतात, एक जिल्हाध्यक्ष असतो आणि तो जिल्हाध्यक्ष असताना त्याला जिल्हाध्यक्ष पद दिलं जातं, परंतु जो पार्टीचा प्रमुख आहे जिल्हाध्यक्ष सोडून दुसरा एक माणूस तयार करत असतो. हा राजकारणाचा कायम गेम आहे की तो एक माणूस तो आहे त्या पदावर, परंतु त्याला सवत ज्याला म्हणतात, सवत साध्या भाषेमध्ये सवत, की सवतीवर त्याचं जास्त लक्ष असतं. तू नाटक केला तर इकडे माझ्याकडे 100% दुसरा माणूस अवेलेबल आहे ज्याला तुम्ही बॅकअप मानता. बॅकअपला जर समजा दुसरी लोक तयार ठेवली आपण आणि ती लोक तयार असतात. आज प्रत्येकाला पैशाची गरज आहे, असं कोणी नाही की ज्याला पैशाची गरज नाही. पैसे पूर्ण झाल्यानंतर त्याला पाहिजे नाव, प्रतिष्ठा. त्यासाठी ती लोक काम करतात आणि दुसरी बॅकअप ठेवला काय अडचण येत नाही, ते लक्षात येतं लगेच. सुरुवातीला जी लोक येतात की त्यांचे प्रॉब्लेम खूप असतात. जसं की एक आम्ही कुठलं तरी पॉकेट चालू केले, आम्ही त्या एरियामध्ये काय करतो, सर्वसामान्य माणूस जो आहे ज्याच्यामध्ये इमानदारी महत्वाची गोष्ट आहे, त्याचं शिक्षण खूप गरजेचं आहे, त्याची पर्सनॅलिटी पण गरजेची आहे. आता नॉर्मली आपल्या महाराष्ट्रामध्ये कास्ट बघितली जात नाही. म्हणजे आपलं तेवढं महाराष्ट्रामध्ये खूप चांगली गोष्ट आहे की त्याची कास्ट कोणती आहे, एवढं प्रगत आहे आपण. परंतु अदर स्टेटमध्ये त्याची कास्ट बघितली जाते, तो कुठल्या कास्टचा आहे, हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, अदर कास्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या प्रोजेक्टवरती जो माणूस आपण ठेवतो तो प्रॉपर माणूस ठेवला पाहिजे. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये महारवतन आहे, जो जमिनीमध्ये एक तो प्रकार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे की ती महारवतनची जमीन आहे किंवा एखादा SCचा कोणीतरी आहे त्याची जमीन दुसरा कोणी घेऊ शकत नाही. अदर स्टेटमध्ये तसं नाही आहे. जर समजा SCच्या व्यक्तीची जमीन असेल तर तो ओपन कॅटेगरीचा माणूस जमीन घेऊ शकत नाही. बरोबर. तो त्या SCचीच जमीन घेऊ शकतो, परंतु ओपन कॅटेगरीचा माणूस SCला देऊ शकतो. असे खूप सारे नियम आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जो आपण CO आम्ही ठेवतो त्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी, त्याची कास्ट बघणे, त्याचे संपूर्ण चरित्र प्रॉपर बघणे, असं करून त्या ठिकाणी आम्ही तो व्यक्ती ठेवतो. त्याला बॅकअपला दुसरा माणूस तयार केलेला असतो. त्यानं थोडं जरी हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर बॅकअपला लोक असतात ते दुसरे. आणि आता एवढं सोपं झालंय की आज इथं बसून आपण अमेरिकेमध्ये काय चाललंय मोबाईलवर बघू शकतो. बरोबर आहे. प्रत्येक साईटवरती कॅमेरे आहेत, प्रत्येक ऑफिसमध्ये कॅमेरे आहेत. त्यामुळं एवढा प्रॉब्लेम येत नाही आता सध्या. सुरुवातीला प्रॉब्लेम येत होते, हे आता काय चाललंय कळत नव्हतं. खूपच जबरदस्त बोलले तुम्ही की बॅकअप हा खूप महत्वाचा आहे आणि तो तयार केलाच पाहिजे. बरोबर. तर मंदीच्या काळात तुम्ही कसं सामोरं गेलं, ज्या कोरोनाची मंदी होती आणि मंदीच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने त्याला, आम्हाला स्ट्रॅटेजी काय? बरोबर. कोरोनाच्या मंदीपेक्षा 2010 नंतर ते 2014च्या आसपास पण मंदी आली होती. कोरोनाचं हे संकट होतं आपल्यावरती. 2014च्या आसपास जी मंदी आली किंवा नंतर नोटबंदीमध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम झाले. 2017. हो. त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम येत होते. मग त्यावेळेस काय केलो आम्ही, ज्यावेळेस मंदी येते बघा, मंदी कुठे येते, सिटीमध्ये, ग्रामीणमध्ये मंदी येत नाही. आणि दुष्काळ कुठं पडतो, ग्रामीणमध्ये, शहरात नाही. बघा हे दोन वेगवेगळे समीकरण आहेत. ज्यावेळेस मंदी येते शहर सोडून ग्रामीणमध्ये जातो आणि ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस सिटीमध्ये येतो. आणि ज्यावेळेस मंदीचा किंवा हे दुष्काळाचा विषय येतो, मंदी किंवा दुष्काळ सगळीकडे नसतो, एक सिलेक्टेड वर्ग येतो, त्या वर्गाला त्याचा इफेक्ट होतो. आपल्याकडे ऑल टाईपचे लोक आहेत. आमच्याकडे अशा स्कीम आहेत की डेली कोणी 500 रुपये दिलं तरी आम्ही घेतो. वा. ज्यावेळेस मंदी होती, एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला 15,000 20,000 मंथली घेणं अवघड आहे, तर आम्ही त्याला कन्सेप्ट काढला, डेली 200 रुपये देऊ शकतो. डेली 200 दे, डेली 500 दे. त्यावेळेस आम्ही कन्सेप्ट केला, डेली 500 रुपये दे आणि प्लॉटचे मालक व्हा. वा. सुलभ आहे का कॉन्सेप्ट? हो, अजूनही आहे. वा, क्या बात. तो प्रोजेक्ट कुठं टाकतो आपण, ज्या ठिकाणी एकदम टफ प्रोजेक्ट आहे, जो प्रोजेक्ट विकत नाही, त्या ठिकाणी आपण ते नॉर्मल जे कस्टमर आहेत, आता प्लॉट घेणे हा सर्वसामान्य लोकांचा अधिकार आहे. आमचा कन्सेप्टच तो आहे की जर समजा प्लॉटची किंमत आम्ही 20 लाख 30 लाख रुपयेचे प्लॉट सेलला काढले तर ते घेणार कोण आहेत, मिडल क्लास लोक घेणार आहेत. बरोबर. परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत, जे रिक्षावाले आहेत, पान दुकानदारवाले आहेत, वॉचमॅन आहेत, हे जे नॉर्मल लोअर मिडल क्लासमध्ये येतात,
त्या लोकांनी कधी प्लॉट घ्यायचे. हम्म. त्या लोकांसाठी पण आम्ही एखादा प्रोजेक्ट असा काढतो की जेणेकरून तेही लोक खूप येतात. आपल्या भारतामध्ये हायर मिडल क्लास खूप कमी आहे, लोअर मिडल क्लास जास्त आहे. जास्त आहे. तो आमच्याकडे कस्टमर लोकांचा जास्त वर्ग आहे. तुमच्या अनुभवातील काही नवीन टिप्स ज्यांना रिअल इस्टेटमध्ये यायचं आहे, आणि बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की रिअल इस्टेटचे जे काही ब्रोकर आहेत ते सक्सेसफुल होत नाही, अरे याच्यात काही दम नाही, सोडून देतात आणि 1 करोड सुद्धा ते कमवत नाही. बरोबर. तर हे काय तुम्ही सांगाल त्यांना, काय टिप्स द्याल, काय संदेश द्याल? रिअल इस्टेटमध्ये जे लोक, ब्रोकर हा कन्सेप्ट वेगळा आहे आणि मालक हा कन्सेप्ट वेगळा आहे. अच्छा. आता सुरुवातीला मी सांगेन की सुरुवातीला सगळे ब्रोकरच असतात, ब्रोकरच असतात. बरोबर. असे खूप कमी आहेत की जे डायरेक्ट हा प्रोजेक्ट चालू करतील. खूप कमी, म्हणजे खूप कमी. लाखोमध्ये एखादा कुणीतरी असेल त्याच्या बापदादाची प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी तो चालू चालू केले, परंतु त्यानं कुठेतरी MBA शिक्षण घेतलेलं असते, म्हणजे त्यानं कुठं ना कुठं काम करावंच लागते. म्हणजे बरोबर. ब्रोकर असतोच, ब्रोकर झाल्याशिवाय त्याला त्या रिअल इस्टेटमधलं कळतच नाही. तर ज्या वेळेस एखादा ब्रोकर एखाद्या कंपनीमध्ये जातो, एखाद्या बिल्डरकडे तो काम करतो, काम करत असताना काय होतं की सपोज असं पकडा, माझा प्रोजेक्ट चालू आहे, कुठे माझा हिंजवडीला प्रोजेक्ट आहे आणि मी कमिशन देतोय 5%, बरोबर. आता माझ्या साईडला दुसरा एक कुणीतरी प्रोजेक्ट चालू केलाय, तो पण 5% कमिशन देतो, 5%. बरोबर. आता त्याला काय कळते की हा एक्स व्यक्ती आहे, हा ब्रोकर खूप चांगला चाललाय. आम्ही जसं राजकारणामध्ये एकमेकाचे लीडर खेचले जातात, या ठिकाणी तोच कन्सेप्ट तोच आहे. तिकडे चांगला काम करणारा आपल्याकडे घ्यायचा आणि आपल्याकडे चांगला काम करणारा दुसरीकडे जाऊ दे. हा कन्सेप्ट इथं पण आहे. तर ब्रोकर लोक काय करतात, दुसऱ्या वेगवेगळ्या नवीन बिल्डर लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करतात. जर समजा तुम्ही एकाच ठिकाणी काम केलं तर सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सक्सेस होऊ शकता, परंतु एका ठिकाणी काम करावं लागतं त्याला. आज जे सक्सेस होत नाहीत, माझ्याकडे काम करणारे जे लोक आहेत, कमीत कमी ब्रोकर म्हणून आले आणि चांगल्या पद्धतीने काम करतात, 100पेक्षा जास्त बिल्डर आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 100पेक्षा जास्त ज्या लोकांनी माझ्याबरोबर काम केले, मी तुम्हाला चांगले टॉपचे आहेत, ज्यांनी 5-5, 7-7 कोटीचे बिझनेस केलेत, परंतु सुरुवातीला आले, चहाला माग होते. ही रिअल इस्टेटची ताकद आहे. आज जागवार सारख्या गाड्यामध्ये फिरतात, फॉर्च्युनर सारख्या गाड्यामध्ये फिरतात. मग तुम्हाला असं वाटत नाही का याच्यावर एक कोर्स तुम्ही क्रिएट केला पाहिजे अशा लोकांसाठी ज्यांना रिअल इस्टेटमध्ये काहीतरी करायचं? कोर्स 100% करायला पाहिजे, परंतु प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये हा आहे की जर समजा तुम्ही कोर्स केला तर तो त्या पद्धतीनं फॉलो पण करायला पाहिजे. रिअल इस्टेटमध्ये प्रॉब्लेम काय होतोय, आत्ता आपल्याला एक वाटतं आणि 5 मिनिटामध्ये प्रॉब्लेम नवीन असतो. रिअल इस्टेट एक असा कन्सेप्ट आहे जे नवीन लोक ब्रोकरचं काम करणार असतील किंवा बिल्डर बनणार असतील त्यांच्यासाठी. आत्तापर्यंत जेवढे युद्ध झालेत ते फक्त जमिनीसाठी झाले. भारत पाकिस्तान युद्ध पैशासाठी नाहीये, हे जमिनीसाठी आहे. चीनचं कशासाठी आहे? जमिनीसाठी आहे. जमिनी एक असा कन्सेप्ट आहे, त्यात जर समजा तुम्ही सक्सेस झाला तरच पुढे, नाहीतर तुम्हाला जेल 100% आहे चुकीचं केलं तर. बरोबर. जर समजा चुकीच्या पद्धतीनं गेलं तर मारामारी 100% होऊ शकते आणि लॉसमध्ये गेला तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बिल्डर ह्या ज्या जमिनीमध्ये जाण्याचा जो लोकांचा नको म्हणतायत, हे रिस्क खूप आहेत. प्रॉपर पद्धतीनं काम केलं तर काही अडचण येत नाही. करेक्ट. इन्व्हेस्टमेंट लोक घेतात. आज जर समजा मी एखादा प्रोजेक्ट करतो तर इन्व्हेस्टर घेतात. इन्व्हेस्टर घेत असताना इन्व्हेस्टर काय लायकीचं आहे बघून पण घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर त्या इन्व्हेस्टरला काय घेणं देणे, तुझा प्रोजेक्ट चालू दे नाहीतर प्रोजेक्ट ना चालू दे, मला माझे पैसे दे. त्या त्रासाला कंटाळून खूप सारे बिल्डर लोक आत्महत्या करतात. आज पुण्याची कंडिशन काय आहे बघा. DSK सरांसारखा एवढा मोठा टॉपचा माणूस जर समजा जेलमध्ये जात असेल तर बाकीच्या लोकांनी काय आदर्श घ्यायचा? बरोबर, एकदम बरोबर. काय लोक काय म्हणतात की DSKचं हे चुकलं. अरे ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्राला रिअल इस्टेट शिकवलं त्यांचं कसं चुकल? ते चुकतात का? ते टाइम येतो प्रत्येकावर, त्या टाइम मधून बाहेर जर समजा नाही पडला तर प्रत्येकाचे दिवस येतात, चांगले पण आणि वाईट पण. त्या सरांचे आले, त्यांना शिकवला जातात. हे त्यांच्याकडे काम केलेत 5-5, 10-10 वर्ष आणि ते म्हणतात सरांचं हे चुकलं. तुला अक्कल आहे का? त्यांना अक्कल आहे. हा सगळ्यात मोठा रिअल इस्टेटचं दुःख आहे की आज रिक्षावाले लोकांची युनियन आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये युनियन आहे, पण रिअल इस्टेट युनियन नाहीये. रिअल इस्टेटचं एक चांगल्या पद्धतीचं सलूनवाल्यांची पण आहे, सगळ्यांचे काही पण घ्या. हो, हमाल लोकांचं युनियन, लोकांचं आहे. आज जर समजा दारू धंदावाल्यांचं पण युनियन आहे बघा, सगळ्यांची युनियन. रिअल इस्टेटचं युनियन नाहीये. का नाहीये? का तर कुणाचा कुणावर विश्वास नाहीये. आणि प्रत्येक वेळेला असंही होतं की 2-3 ब्रोकर काम करतात, तो दुसरा सांगतो की बाबा इथे प्लॉट आहे आणि मग याला ते उडवतात, ज्याने दाखवलं त्यालाच बाजूला करतात आणि डील होतं. तो पण प्रॉब्लेम आहे. कसं आहे, ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी विश्वासघात आहे. पैसे खूप आहेत ना. आज जसं तो करतो, जो 3 ब्रोकरनी प्लॉट दाखवला, पहिल्यानं दोघांना प्लॉट दाखवला आणि त्याला उडवलं, तसे बिल्डर पण करतात.
प्लॉट ब्रोकरकडून बघतात, त्यानं स्वतः सांगितलं direct स्वतः deal डायरेक्ट करतात. हे दोन्ही पण गोष्टी आहेत. त्यामुळं थोडंसं प्रॉपर पद्धतीनं काम होणं गरजेचं आहे, जेणेकरून लॉंग टर्म तो चालू शकतो. जसं फ्लॅटला रेरा आणलाय तसं प्लॉटिंगला पण काहीतरी 100% आणायला पाहिजे. जर समजा प्लॉटिंगमध्ये नियम आणले, जसे की आता तो तुकडेबंदीचा नियम आहे. तुकडेबंदीचा नियम हा पाठीमागच्या किती वर्षापासूनही माफ नाहीये, पण कुठं फॉलो होते ते होत नाहीये. हे बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी गुंठेवारीची खरेदी करता चालू आहेत, प्रत्येक ठिकाणी सातबाऱ्याला नोंदी लागत आहेत, उलट सुलट चालू आहे. प्रॉपर पद्धतीने त्याच्यावरती एक नियम येणं गरजेचं आहे, आणि नियम येऊन गरजेचं नाहीये, ते फॉलो होतं का नाही बघणं गरजेचं आहे. बरोबर. आज गुंठेवारीमध्ये जमीन लोक घेतात, त्याच्यावरती घर बांधतात. महापालिकेला माहित नसतं का? घर बांधल्यानंतर तो विचार तिथं राहायला जातो आणि मग तुम्ही घर पाडता. हे चुकीचं आहे ना. तुम्ही सुरुवातीला चूक घडताना जर समजा सांगितलं हे तुम्ही घर बांधू नका, प्लॉटिंग तुम्ही करताय, हे 20 फुटाचा रस्ता तुम्ही सोडलाय, 20 फुटाचा रस्ता नाही तुम्ही 40 फुटाचा रस्ता सोडा, हा नियम घाला ना. नियम झाला. नियम नसल्यामुळे काय होते, ह्या ठिकाणी सर्वसामान्य जी लोक आहेत ती सर्वसामान्य लोक फसली जातात. टॉपची लोक फसत नाहीत. फसतेत कोण? आज मला सांगा, ज्याच्याकडे 200-500 करोड आहेत तो कुठं फसतोय का? नाही फसत. ज्याच्याकडे 2-5 लाख आहे तोच फसतो. मिडल क्लास लोकांचीच फसवणूक कायम होते. कशामुळं? त्या लोकांना एक आशा असते, अपेक्षा असते, आपण आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करावं, येणाऱ्या 2-5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, जे मी दिवस वाईट काढलेत माझ्या मुलांना होणे, तो मग त्या काहीतरी नवीन करायला जातून फसतो. त्यासाठी गव्हर्नमेंटनं किंवा जे युनियन बनवून एक असे वेगवेगळे नियम काढायला पाहिजे, जेणेकरून प्रॉपर चॅनल चालेल. ते झालं तर खूप चांगलं होईल या रिअल इस्टेटमध्ये. जबरदस्त. आता तुमचं पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण बऱ्याचशा राज्यांमध्ये काम चालतंय. तर आता दुबई आणि बाहेरच्या काही देशांमध्ये आपल्याला काही काम म्हणजे पुढच्या 5 वर्षात काय आपलं स्वप्न आहे? हो, 100% विजन आहे? हो. आता सध्या आम्ही फक्त महाराष्ट्र ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये पण पहिला प्रोजेक्ट केलेला आहे, ओडिसामध्ये केलेला आहे, झारखंडमध्ये प्रोजेक्ट केलेले आहेत. बाहेर पण 100% जाऊ. आतापर्यंत आम्ही फक्त प्लॉटिंग हा कन्सेप्ट चालवलाय. आता इथून पुढे प्लॉटिंग हा कन्सेप्ट जवळजवळ कमी होतोय. जसं एक प्रत्येकाचा ट्रेंड येतो तसा ट्रेंड आता प्लॉटिंगचा नाहीये. आता ट्रेंड आहे फ्लॅटचा. बरोबर. प्लॉटिंगचा ट्रेंड होता 2015च्या अगोदर. लोक लाईन लावून पैसे भरत होते साहेब आमच्याकडे. म्हणजे फॅक्ट असा होता की लाईनमध्ये आम्ही 5-5 रूम करायचो हॉटेलमध्ये, आणि तुम्ही वरच्या रूममध्ये जावा, तुम्ही ह्या रूममध्ये जा, असे लोकांकडून पैसे घेतले. आम्हाला बँकचे मॅनेजर येऊन म्हणायचे की तुम्ही हे बंद करा, आमच्या बँकेतले सगळे एफड्या संपा लागलेत. ह्या पद्धतीनं लोकांनी आमच्याकडे पैसे दिलेत. लोकांचं खूप चांगलं पण झालं. ज्या लोकांनी 10,000 गुंठ्यानं जमीन घेतली, आज त्या जमिनीची किंमत 3 लाख रुपये गुंठा आहे. एवढे पैसे कुठं वाढत नाही. रिअल इस्टेट एक असा कन्सेप्ट आहे ज्या ठिकाणी तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत नाही की माझ्या जमिनीचा एवढा रेट होईल. एवढे चांगले पैसे जमिनीमध्ये मिळतात. आता ट्रेंड आहे थोडा फ्लॅटचा, ते आम्ही नवीन वेगवेगळे प्रोजेक्ट करतोय. बाहेर अदर कंट्रीमध्ये पण 100% जाऊ. सुरुवातीला महाराष्ट्र कव्हर करतोय आम्ही, नंतर जसं हळूहळू होईल 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं 3-4 ग्रुपचे उलाढाल. 100%. सगळ्यात मोठा प्रोजेक्ट कुठला आहे आणि त्याला कुठले तुम्हाला चॅलेंजेस आले? हो, सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आम्ही रांजणगावमध्येच केला होता, जो 43 एकरचा प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट करत असताना आम्हाला सुरुवातीला त्या ठिकाणचे जे लोकल भाई लोक त्यांचा प्रॉब्लेम आला, का तर त्या जमिनीवरती लिटिगेशन होतं आणि ते कुणाला घेऊ देत नव्हते. ते नंतर आम्ही सॉल्व्ह करत गेलो. ते नंतर फंडिंगचा प्रॉब्लेम आला, का तर ते आपला फोकस क्लिअर नव्हता. का ते लोक येऊन तिथं भाईगिरी करायचे, त्यामुळे ते वेळेत व्यवहार. भाईगिरीला कसं मॅनेज करता तुम्ही? नाही, भाई बघा, आता सध्या संपूर्ण जगामध्ये ज्या ठिकाणी काळा कोट आणि खाकी वर्दी आहे त्याच्यापेक्षा जगात मोठा कोण भाई नाही. बरोबर आहे. कोणच भाई नाही. किती कोणी जरी म्हटला ना मी मोठा भाई आहे, माझ्याकडे 100, 200, 500 नाही. जगात, तुमच्या जगात म्हणतो आम्ही, महाराष्ट्रातून इंडिया हे तर सोडाच, जगात जिथं पोलीस आणि वकील आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आम्ही जातो, जर समजा प्रॉब्लेम आला त्याला बोलवून घेतात पोलीस स्टेशनमध्ये, त्याला समजावून सांगतात हे असं असं आहे. रीतसर आम्ही सगळ्यांना सांगून ठेवले, कुणाला एक शब्दही बोलायचं नाही. कॅमेरे लावलेले आहेत, तो आला तिथून नेट उठायचं, SP साहेबांकडे जायचं, साहेब मला असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. करतात ते. काही गोष्टी इकडच्या तिकडच्या असतात, परंतु भाईगिरीला जर समजा तुम्ही भाईगिरीनं उत्तर दिलं तर ती लोक हटत नाहीत. जगातला प्रत्येक भाई जर समजा कुणाला भीत असेल तर कायद्याला. ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा कळलाय तो कुणाला भीत नाही, आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. चौकटीमध्ये जर समजा प्रॉपर तुम्ही तुमचा बिझनेस करत असाल तर कुणी तुम्हाला थांबवू शकत नाही. हे ज्याला कळलंय तो कधीच अडकणार नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही ग्राहकांशी कसा विश्वास कसा तुम्ही संपादन केला, आणि आता ग्राहकांच्या अपेक्षा थोड्या वेगळ्या झाल्या आहेत, बरोबर, ते कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काम करता? ग्राहकांचा विश्वास आम्ही ज्यावेळी संपादन केला, अशा पद्धतीने केला की ग्राहकांना पाहिजे काय.
मेन काय होतं की ज्या ज्या एरियामध्ये आपण प्लॉटिंग करतो, ज्या एरियामध्ये आपण काम करतो, त्या एरियामध्ये ग्राहकांना नक्की काय पाहिजे किंवा त्या एरियामध्ये ग्राहक कुठल्या टाईपचे येतील, ग्राहकांचा कल कुठल्या रोडला आहे. आता हे असं नाही की मला साबण ह्या कंपनीचा नाही त्या कंपनीचा साबण पाहिजे. ग्राहकांचा कल कुठल्या एरियामध्ये आहे. तर जसं जर समजा पुण्याचा विचार केला तर पुणे सगळ्यात जास्त डेव्हलप कुठं झालंय, हिंजवडी असेल किंवा खराडे असेल. खराडे साईडला आता झाले मॅक्झिमम. हे हिंजवडीचा जो बेंगलोर हायवे आहे आपला त्याच्या आजूबाजूला ते डेव्हलप झालेले. तर त्या ठिकाणी सुखसुविधा काय पाहिजेत कस्टमर लोकांना, त्या सुखसुविधा पुरवणे, आपण जी कमिटमेंट करतो ती कमिटमेंट वेळेवर पूर्ण करणे. जर समजा आम्ही त्यांना सांगितलं की हे खरेदी खत करायचंय 2 दिवसानंतर, ते 2 दिवसानंतर खरेदी खत व्हायला पाहिजे. जर समजा झालं नसेल तर का होत नाहीये हे त्याला अगोदर सांगितलं तरी होतात. ज्या कमिटमेंट केलेत त्या जर प्रॉपर वेळेवर पूर्ण झाल्या, ब्रोकर लोकांचं वेळेवर कमिशन दिलं, ब्रोकर लोकांचा जर समजा टीडीएस कट केला तो टीडीएस त्यांना दिला, तर कुठलीही अडचण येत नाही. या ठिकाणी फक्त कस्टमर सांभाळून नाही चालत. बरोबर. कस्टमरपेक्षा ब्रोकरही सांभाळणं खूप गरजेचं ब्रोकर आहे. ब्रोकर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सांभाळ, आज टोटल ग्रुपचे एवढे ब्रोकर आहेत, काम करतात, तर कसा त्यांचा विश्वास संपादन केला आणि ते आपल्यासोबत आज आहे. आज जो व्यक्ती माझ्याबरोबर काम करतो, आता माझ्याकडे सगळ्यात नवीन माणूस म्हटलं तर 8 वर्षापूर्वीच आहे. अरे बापरे. म्हणजे सगळे एकदम नवीन येतो. 8 वर्षापूर्वीचा माझ्याकडे नवीन माणूस आहे. जुना म्हटलं तर 18 वर्षापूर्वीचा. मला जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झाले आमच्या कन्सेप्टला. खूप सारी लोक येऊन गेली, परंतु जे आले गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. जे आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्याबरोबर हे करतो. परंतु ज्यावेळेस ब्रोकर येतात, ब्रोकर लोकांना काय पाहिजे बघा, कुणी पण आपल्याकडे येतो त्यावेळेस त्याला काही ना काही कमी आहे म्हणून तो येतो. बरोबर. जर समजा त्याचं सगळं व्यवस्थित चालत असेल तर तो आपल्याकडे कशासाठी येईल. करेक्ट. बरोबर. तर त्याच्या ज्या बेसिक नीड आहेत, त्याला काय पाहिजे, साईड व्हिजिटसाठी 4 व्हीलर पाहिजे, त्याला येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत त्या सगळ्या आम्ही समजून घेतो आणि त्याला ज्या कमिटमेंट करतो. जसं की त्यांचं ब्रोकर लोकांना काय असते, खरेदी खत झालं का त्याला कमिशन मिळलं पाहिजे. खरेदी खत तिथं सही केली का बाहेर तिथं एक जण बसलेला असतो आमचा माणूस, सही करे, तुझा चेक घेऊन जा किंवा तुझी कॅश घे. ब्रोकर लोकांना केलेल्या कमिटमेंट जर समजा टाइम टू टाइम इमिजिएट का तर त्याने एक डोक्यात त्याच्या फिगर असतो की आज खरेदी खत झालं, आज संध्याकाळी मला काहीतरी त्याचं नियोजन केलं. हो. ते त्याला मला एवढे घर त्याच्यावर. बरोबर. अशा पद्धतीनं ते ब्रोकर लोकांना पण आपण हँडल करतो. आणि काहीतरी तुम्ही ब्रोकर लोकांना वर्षभरातून ट्रेनिंग पण देता वेगवेगळ्या ठिकाणी, लोणावळा, महाबळेश्वर. हो. तर हे कोणती कंपनी करत नाही. ट्रेनिंग आम्ही ह्यासाठी देतो की ट्रेनिंग एक हा कन्सेप्ट असा आहे की काय होतं, आज बिल्डर अडचणीत कशामुळे येतो. ज्यावेळेस कस्टमरला आपण कोणती गोष्ट सांगतो तिथं मी स्वतः सांगत नाही, बिल्डर स्वतः सांगत नाही ना, कंपनी सांगत नाहीये. बरोबर. किंवा प्रोजेक्टचा मालक सांगत नाही की आम्ही हे देणार आहे किंवा हे करणार आहे. त्या ठिकाणी सांगतो ब्रोकर म्हणजे तुम्हीच असता. ब्रोकर जो बोलतो तो कंपनी बोलतो, ह्याचा अर्थ असा होतो. ट्रेनिंग आम्ही ब्रोकर लोकांना ते देतो की आपल्याला ह्या प्रोजेक्टबद्दल काय काय माहिती सांगायची. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून लिखित घेतो आपण. त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की आत्ता आपण कुठं आहे, आपल्याला 5 वर्षानंतर कुठं जायचं आहे, आत्तापर्यंत आम्ही काय काय केले. वेगवेगळे चांगले ट्रेनर बोलवतो, ट्रेनरकडून त्यांचं माइंड वॉश करतो, जेणेकरून निगेटिव्ह गोष्टी त्यांनी सांगू नये. का तर तो एखाद्या कस्टमरला काहीतरी चुकीची माहिती सांगेल, परंतु तो कस्टमर हे कंपनीनं सांगितले असा गृहीत धरतो. जसं की आमच्या एका प्रोजेक्टमध्ये एक XYZ एक एजंट होता. त्याने सांगितले की ह्या ठिकाणी साईबाबाचं मंदिर होणार आहे खूप मोठं, जे 30 एकरमध्ये होणार आहे. आणि 22 लोकांकडून त्यानं प्लॉटची बुकिंग करून घेतली. लोकांचं खरेदी खत झालं आणि तो नंतर ब्रोकरला काय घेणं देणं नाही, त्याचं कमिशन मिळलं, तो निघून गेला. 2 वर्षानंतर ते कस्टमर आले, म्हणजे साईबाबाचं मंदिर कुठे, कुणी सांगितलं तुम्हाला, त्यानं सांगितलं. मग आता त्याला आम्ही काय बोलू शकत नाही, नंतर त्याला बोलवून घेतलं. अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं पण लोक काम करतात. म्हणून आम्ही ते ट्रेनिंग देतो की आपल्याला तुम्हाला कस्टमरला काय बोलायचंय आणि काय बोलायचं नाहीये. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सिटीमध्ये ट्रेनिंग देतो, ज्यामध्ये लोणावळा असेल, महाबळेश्वर, रांचीमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राम आमचे वर्षातून 3-4 होतात. वा. जे ट्रेनर येतात त्यांना ट्रेन करतात. साधारण आता चांगले लोकेशन कुठले गुंतवणुकीसाठी स्पॉट जे आहेत? हो, आता सध्या जसं मी मगाशी म्हटलं ना, प्रत्येक वेळेस ट्रेंड बदलतो. पाठीमागच्या 8-10 वर्षापूर्वी MIDCच्या आजूबाजूला खूप प्लॉटिंग चालत होतं. का तर MIDC खूप चांगल्या पद्धतीनं वाढल आणि ते लोक तिथं प्लॉट वगैरे घेतील. आता जर समजा तुम्हाला कोणत्याही सिटीमध्ये कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही एअरपोर्टच्या आसपास इन्व्हेस्टमेंट करा. एअरपोर्ट हो. एक पहिला एअरपोर्ट आणि दुसरा IT पार्क. ह्या 2 एरियाच्या आसपास जर समजा हिंजवडी, रावेत, हो IT पार्क कुठेही असू द्या, म्हणजे हा पुण्याचा विषय नाही, होऊ शकते औरंगाबाद आहे, औरंगाबादला पण IT पार्क आहे, नाशिक आहे, हो, प्रत्येक ठिकाणी IT पार्कच्या आसपास किंवा एअरपोर्टच्या आसपास त्या ठिकाणी जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे पैसे वाढण्याचे चान्सेस खूप आहेत. प्रत्येक ठिकाणी पैसे वाढतात, परंतु
ह्या 2-3 स्पॉटला इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगल्या पद्धतीने पैसे वाढतात. ओके. बऱ्याच लोकांना असं वाटतं की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं असतं. यावर तुमचं काय मत आहे? मी तर असं म्हणेन की रिअल इस्टेट सारखी सेफ इन्व्हेस्टमेंट कुठंच नाहीये. हां. जर समजा तुम्ही कशामध्येही इन्व्हेस्टमेंट केली, कुठलाही जसं गोल्ड घेतले तुम्ही, डायमंड घेतले, तर चोरी होण्याचे चान्सेस असतात. रिअल इस्टेट एक असा प्रोजेक्ट आहे किंवा असा आहे की ज्यामध्ये तुमची जमीन चोरी होऊ शकत नाही. फक्त काय करायचंय की तुम्हाला डॉक्युमेंट प्रॉपर चेक करायचे. ज्यावेळेस तुम्ही खरेदी करताय त्यावेळेस त्याला जर समजा तुम्ही प्लॉट घेताय तर त्याला तार कंपाऊंड करा, त्या ठिकाणी तुमचा बोर्ड लावा. आज तुम्ही 10-20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, वर्षातून कमीत कमी एक तरी चक्कर मारा. बरोबर. त्या ठिकाणी काय चाललंय, कोण काय करतंय, ह्या टेक्निकल थोड्याफार गोष्टी केल्या तर रिअल इस्टेट सारखे सोप्पा बिझनेस कुठला नाही किंवा सोपी इन्व्हेस्टमेंट कुठली नाही. काय आहे इथं मी कुठल्या तर ट्रेड केलाय, त्या ट्रेडमधून तो फॉरेनवरून पैसा येणार आहे असं नाही. तुमच्या समोर आहे ना, तुमचा माल तुमच्या समोर आहे, रोज बघू शकताय तुम्ही की आज मी या ठिकाणी 20 लाख रुपये टाकलेत, 20 लाखाचे किती झालेत माझे. जर समजा शेजारचा म्हणतो 30 लाख तर तुमचे 30 लाख आहेत, झाले 30 लाख. 20 लाखाचे तुमचे 19 लाख कधीच नाही होत. हा रिअल इस्टेटचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि रिअल इस्टेट प्लॉट एक असा विषय आहे की जेवढा जुना होईल त्याची किंमत तेवढी वाढते. आज बघा कुठल्याही लोकेशनला तुम्ही जावा, जुने जेवढे प्लॉट असतील, रेल्वे स्टेशन घ्या, रेल्वे स्टेशनच्या तिथला जुना प्लॉट म्हणजे 100 वर्षापूर्वीचा किती रेट आहे, जेवढे जुने होत जातील तेवढे रेट वाढतात त्याचे. रिअल इस्टेटमध्ये आज जे डिजिटल मार्केटिंग किंवा टेक्नॉलॉजी आहे याचा व्यवसायावर कसा प्रभाव पडतो? हो, कशा पद्धतीने? खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यवसायावरती परिणाम होतो. डिजिटल मार्केटिंग असेल किंवा ते फेसबुक असेल, इन्स्टा असेल वगैरे वगैरे, त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या ब्रँडिंगसाठी उपयोग होतो. आज जर समजा मला आम्ही पूर्वी हे डिजिटल मार्केटिंग यायच्या अगोदर आम्ही पेपरमध्ये पॉम्पलेट टाकत होतो. मग पेपरमध्ये पॉम्पलेट टाकायचे म्हणलं तर एक सिटी मी कव्हर करू शकतो. त्याला पण काय, प्रत्येक एरियामध्ये जावा, ते पॉम्पलेट द्या, तिथून ते सगळीकडे ते जातेत का नाही जात माहीत नाहीत. एका पेपरमध्ये 10 ते पॉम्पलेट टाकतायत. मी त्याला 10,000 पॉम्पलेट दिले तर ते 5,000 पेपरमध्ये टाकतात, का तर एकामध्ये 2-2 टाक. पण डिजिटल मार्केटिंग एक असा कन्सेप्ट आहे, आज घरी तुमच्या काय चाललंय माहित नाही पण प्रत्येकाकडे मोबाईल आहे. एका घरामध्ये 5 लोक असतील तर त्याच घरामध्ये 6 मोबाईल आहेत. बरोबर. आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम किंवा फेसबुक आहे. मार्केटमध्ये नाव करण्यासाठी आणि इन्क्वायरी घेण्यासाठी खूप चांगला डिजिटल मार्केटिंग हा एक कन्सेप्ट आहे जो फटाफट आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो. हा व्यवसाय करताना तुम्हाला सपोर्ट, फॅमिली सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट कशा हो. पद्धतीने मिळाला? हो, हे जर समजा तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल, रिअल इस्टेट करा किंवा कुठलाही व्यवसाय करा, ह्या ठिकाणी तुम्हाला फॅमिली सपोर्ट. कारण बऱ्याच वेळेला आता रिअल इस्टेट असा व्यवसाय की सुरुवातीच्या काळात तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणजे तासनतास दिवसेंदिवस बाहेर राहायला लागतं. बरोबर. कशा पद्धतीने? मेन ह्याला फॅमिली सपोर्ट तर असणं गरजेचं आहे. जसं की मी बाहेर असतो मॅक्झिमम, जरी पुण्यामध्ये असेल तर आजूबाजूला सकाळी जातो, संध्याकाळी येतो. बरोबर. आजूबाजूला साईट चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं. 10-12 दिवस आम्ही कधी बाहेर असतो. त्यावेळेस घरून सपोर्ट मिळणं खूप गरजेचं. घरून सपोर्ट म्हणजे खास करून तुमच्या मिसेस, जसं माझी मिसेस मला संपूर्ण सपोर्ट करते. तिचा सपोर्ट काय आहे, फक्त फॅमिली बघणे. जर समजा मी बाहेर आहे आणि मला फॅमिलीचं टेन्शन नसेल तरच मी काम करू शकेन. ऑफकोर्स. जर समजा मी बाहेर आहे आणि घरून मला सारखे फोन येत आहेत की ह्याचं काहीतरी झालंय, त्याचा स्कूलमधून फोन आला होता, तो गाडीवरून पडलाय, बरोबर, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यासाठी घरून तुम्हाला सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे नातेवाईक असतील, करेक्ट, तुमचे मित्रमंडळ असेल. आता मी तर जे नवीन व्यावसायिक आहेत, नवीन ह्याच्यामध्ये येतात लोक, त्यांच्यासाठी एक चांगला सल्ला देईन की तुमचे सकाळचे मित्र वेगळे ठेवा. जे तुम्ही वॉकिंग करता ते मित्र वेगळे ठेवा. दुपारचे व्यवसायाचे मित्र वेगळे ठेवा. आणि संध्याकाळी जर समजा तुम्ही बसत असाल ते मित्र वेगळे ठेवा. हे सगळे एक करू नका. करेक्ट. हे जो फेल कोण होतो हे सगळे एक करतो. तू सकाळचं काय चाललंय दुपारच्याला कळलं नाही पाहिजे, दुपारच्याचं काय चाललंय संध्याकाळी नाही कळलं पाहिजे, आणि ह्या सगळ्यांचं काय चाललंय हे फॅमिलीला कळलं नाही पाहिजे. सही. जर समजा हे सगळं फॅमिलीला सांगत बसलो, आज एका व्यावसायिकाला दिवसातून 100 फोन येत असतील रिअल इस्टेटवाल्यांना, तर त्या 100 फोनपैकी 95 फोन हे निगेटिव्ह असतात. मालकाला फोन येतो म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावरच फोन येतो. करेक्ट. चांगलं झाल्यावर फोन येत नाही की साहेब हा असा प्रॉब्लेम आहे, त्याला कसा सॉल्व्ह करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण घरी नाही जाऊ दिल्या तर घरचे लोक खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. मुलांचा सपोर्ट पाहिजे तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टीला त्यांनी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. मिसेसचा सपोर्ट पाहिजे. एक साईड घरच्यांनी हँडल केली तर दुसरी साईड 100% तो व्यवसाय हँडल करू शकतो. त्याचबरोबर तुमची एक अशी टीम पाहिजे की जे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला तयार असेल. व्यवसायामध्ये लीगल डिपार्टमेंट हा सोडून दुसरी एक टीम पाहिजे, अजून एक टीम पाहिजे. जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, जसं की कोणीतरी आलंय, HR डिपार्टमेंट म्हणू शकतो आपण.
तो ॲडमिनचा विषय झाला. हां. जे तुमच्याकडे अशी लोक जसं पॉलिटिकल लोकांकडे टीम असतात वेगवेगळ्या, हो हो जे लिगल असते, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे असते, प्रॉब्लेम तयार करणारी टीम असते, असे सगळे तुमच्याकडे सोर्सेस पाहिजेत तर तुम्ही मार्केट टिकता. नाही तर हे एवढं मोठं मार्केट आहे तुम्हाला कुठं खाऊन टाकतात कळू सुद्धा येत नाही. खूप खूप मोठा कन्सेप्ट. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जर समजा तुम्हाला छोटी पान टपरी जरी टाकायची असेल तर 50 प्रॉब्लेम येतात. आज तुम्ही दुसऱ्याच्या 200-500 किलोमीटर येऊन पुण्यामध्ये काम करत असाल तर लोक तुम्हाला काय करू देत नाही. त्यासाठी ते हँडल करायला तुमच्याकडे चांगले वकील पाहिजेत, चांगले सल्लागार पाहिजेत, चांगले सीए पाहिजेत, तर ते सगळं होऊ शकतं. रिअल इस्टेट सोडून अजून तुमचे कोणते कोणते व्यवसाय आहे? हो, रिअल इस्टेट सोडून रिअल इस्टेटमध्ये तर खूप चांगला कन्सेप्ट आहेच, परंतु कोविडच्या पिरियडमध्ये सगळी दुनिया बंद झाली. त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण जे रिअल इस्टेट करतोय हे पुरेसं नाही आहे. जर समजा असंच अचानक काहीतरी झालं आणि रिअल इस्टेट बंद पडलं, आता हा सगळा कन्सेप्ट चालू आहे कशावरती? जो एक प्लेयर आहे त्याच्यावरती, बाकीचे सपोर्ट करतात. परंतु जर समजा मला काय झालं तर हे बाकीचं चालायचं कसं? जे मी काम करू शकतोय, माझ्या 10% पण काम माझ्यानंतर कोणी नाही करू शकत. करेक्ट. हा फॅक्ट आहे. ते करतील परंतु माझ्या एवढं नाही करू शकत. मग दुसरं आम्ही काय केलं, कोरोनाच्या पिरियडमध्ये एक गोष्ट लक्षात आली आम्हाला की असे सोर्सेस पाहिजेत जिथून कंटिन्यू इन्कम आला पाहिजे. दुनिया बंद पडली तरी काय फरक पडणार. मग आम्ही कोविड नंतर एक गोष्ट लक्षात ठेवली की आपण रिअल इस्टेट बरोबर एक असा कन्सेप्ट करू जो मार्ट आहे, ज्यात प्रत्येकाला त्याची गरज आहे. सगळी दुनिया बंद होती पण कुठलेही किराणा दुकान किंवा कुठलेही मार्ट बंद नव्हतं. म्हणून आम्ही आता पुण्यामध्ये 2 ठिकाणी मार्ट चालू केलेत. ज्या आता नवीन आम्ही हे करतो पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवड. तर प्रत्येक एरियामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या साईड झालेत त्यासाठी सेपरेट एक जागा ठेवतोय आम्ही आमच्या मार्टसाठी. मस्त, छान. म्हणजे त्या ठिकाणी जी लोक राहतात त्या लोकांसाठी ती एक चांगली. मार्टचा काय उद्देश आहे? मार्टचा उद्देश असं काही नाहीये, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आज आपल्याबरोबर जे ब्रोकर काम करतात त्या लोकांना पण रोजगार मिळाला पाहिजे. एक नवीन कन्सेप्ट आहे ना तो. हो, नवीन कन्सेप्ट आहे, जेणेकरून वेगवेगळी लोक तुमच्या त्या क्षेत्रामध्ये येतात. तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतो. आता आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये एक किराणा दुकानदार असेल ना, कुठलाही किराणा दुकानदार, जसं की असं पकडा एक मारवाडी कोणतं आहे, त्याचं नाव XYZ काहीतरी आहे किंवा त्याचं नाव नितीन आहे. त्या नितीनला त्या दुकानापासून 10 किलोमीटरची लोक ओळखतात की हा याचं दुकान तिथे त्याचं नाव नितीन आहे बघा. परंतु त्या एरियामध्ये 50 करोड 100 करोडवाल्या माणसाला कोणी ओळखत नाही, ते किराणा दुकानदाराला जास्त ओळखतात. बरोबर. म्हणजे ते एक तुमचं बाबा हे आमचं वेगळा कन्सेप्ट आहे. मार्केटमध्ये ब्रँडिंगसाठी वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये आम्ही काम करतोय, त्यासाठी तो एक आम्ही चालू केलेला कन्सेप्ट आहे. महाराष्ट्रात तर तुम्ही खूप छान पद्धतीने करताय आणि राज्यांमध्ये देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश केलं. बरोबर. तर तिकडे तुम्हाला काय काय अडचणी आल्या? नाही, महाराष्ट्रामध्ये काम करणं खूप सोपं आहे. महाराष्ट्रामध्ये हे बघा, बाहेरच्या राज्यामधून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्याची संख्या खूप आहे, परंतु ह्या राज्यामधून बाहेर जाऊन काम करणाऱ्याची संख्या नाच्या बरोबर आहे. त्या पाठीमागचं कारण असं की त्या ठिकाणी जो लोकांची मानसिकता आहे ती मानसिकता महाराष्ट्रासारखी नाही आहे. मला असा एक माणूस दाखवा की जो बिहारमधून पुण्यामध्ये आला किंवा मुंबईमध्ये आला आणि तो नंतर बिहारला गेला, कुणी जात नाही. कुणीच जात. परंतु पुण्यातला माणूस बिहारला किंवा युपीला किंवा कलकत्त्याला जाऊन राहत नाही. ह्या ठिकाणी त्याला मिळणारी आझादी खूप चांगली आहे, कुणी कुणामध्ये इंटरफेअर करत नाही. बाहेरच्या राज्यामध्ये ह्या सगळ्या खूप गोष्टी होतात की लोकल गुंड तर भयानक, पोलिसांचा अतिशय त्रास असतो. त्या ठिकाणी खूप थोडं टफ काम आहे, परंतु त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे. व्यवसाय तुम्ही त्या ठिकाणी करा ज्या ठिकाणी तुमच्याकडे कॉम्पिटिशन कमी आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये 10 बिल्डर आहेत. फक्त पुण्याचा जर विचार केला ना आपण, कुठलेही तुम्ही गावामध्ये जावा त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे लोकलचे 10 दिसतील, हे शेट आले नाही का. आणि त्याच्यानंतर त्याच गावामध्ये 5-25 ब्रोकर आहेत. एवढं भयानक कॉम्पिटिशन आहे पुण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तसं अदर स्टेटमध्ये कमी आहे. अदर स्टेटमध्ये खूप नाम मात्र, जो आपल्याकडं 2008च्या अगोदर नाच्या बरोबर बिल्डर होते किंवा नाच्या बरोबर रिअल इस्टेटमध्ये काम करत होते, बरोबर, तो तिकडं कन्सेप्ट चालू आहे. म्हणून बाहेरच्या राज्यामध्ये आम्ही जाऊन चांगल्या पद्धतीनं काम करतो, परंतु रिस्क हेवी आहे. खूप पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्व असतात त्यामध्ये. पॉलिटिकल लोक डायरेक्ट घरी बोलवतात आणि हे असं आहे त्यामध्ये, मग माझं हे असं कर तर मी तुला असं करू देईन. आणि थोडं मागास आहेत, आपल्या महाराष्ट्रापेक्षा 8-10 वर्ष माग आहेत ते. जर समजा त्यांना आपल्या एवढं सुधारायचं असेल तर 8-10 वर्ष लागतील. एवढी बेकारी आहे, परंतु चांगल्या पद्धतीने तिथं काम होते. फक्त रिस्क थोडी जास्त आहे, धोके खूप आहेत. किडनॅपिंग होऊ शकतं, मर्डर होऊ शकतात, अशा पद्धतीनं खूप रिस्क आहे, परंतु मॅनेज होतं. जसं सुरुवातीला मी म्हटलं
की या संपूर्ण जगामध्ये जर समजा सगळ्यात मोठा कोण भाई असेल तर पोलीस. ज्याच्याबरोबर पोलीस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा कळला आहे त्याला पकडून केलं का काय अडचण येत नाही. टोटल ग्रुप तुम्ही सगळा एवढा मोठा सांभाळता, परत तुम्ही आता मार्टही चालू केलंय, तेही तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळता. एवढं सगळं करून फॅमिलीलाही वेळ देतात, त्यांनाही वेळ देतात, तेही सगळं मॅनेज करतात. आणि एवढं सगळं करून तुम्ही सोशल काम देखील करतात, तर ते कसं मॅनेज करता तुम्ही सगळं? नाही, हे बघा, जर समजा कोरोनाच्या काळात तुम्ही खूप मोठं सोशल वर्क केलेलं आहे. सोशल वर्क आम्ही ह्यासाठी करतो की तो एक आपला, मी जे पैसे कमवतो ते जनतेचेच पैसे आहेत, जे काय माझ्या घरातले पैसे देत नाहीये. जे मार्केटमधून मला मिळाले तेच पैसे वाटतोय म्हणण्यापेक्षा मी सोशल वर्क करतोय. आणि अध्यात्म ज्याला असेल किंवा सोशल ऍक्टिव्हिटी असेल तर आणखी तुम्ही आशीर्वाद मिळतात चांगले, त्यासाठी सोशल वर्क करतो आणि त्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो. जसं की आम्ही प्रत्येक वर्षी साधारण 10,000-20,000 लोकांना जेवण देतो. हे आमचं ठरलेलं टार्गेट आहे. प्रत्येक जसं ज्यावेळेस ज्या ठिकाणी अडचणी येतात, जसं की पूर आले होते परवा कोल्हापूरला, आपल्या पुण्यामध्ये पूर येतात, सोशल वर्क केल्यानं तुम्हाला स्वतःला आनंद मिळतो आणि तिथून काही ना काही चांगले तुम्हाला आशीर्वाद मिळतात. हो. तुम्ही तुमचा स्वतःचा बर्थडे कसा सेलिब्रेट करता? माझा बर्थडे आम्ही बऱ्याच वेळेला रिअल इस्टेटचे बर्थडे असे मोठे 2 प्रकारचे बर्थडे होतात. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. बर्थडे, रात्रीचा बर्थडे वेगळा असतो, ऑफिसचा बर्थडे वेगळा असतो आणि सोशलचा जो बर्थडे असतो तो वेगळा असतो. सुरुवातीला आम्ही जसं की कुठला तर आपला देवदर्शन घेऊन चालू करतो, नंतर अनाथ आश्रममध्ये जातो, गोपालन आहे त्या गोपालनमध्ये जातो, असे पहिल्यांदा सोशल वर्क करतो, नंतर ऑफिसमध्ये, नंतर जो तुम्ही म्हणता रिअल इस्टेटवाल्यांचा बर्थडे, सगळ्या पद्धतीनं ते केलं जातं. परंतु थोडा अध्यात्माचा आम्हाला थोडा जास्त टच आहे, त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं काय करू वाटत नाही. आणि पाठीमागचे जवळजवळ 18 वर्षापेक्षा जास्त दिवस झालं मार्केटमध्ये काम करत असल्यामुळं एक स्टेटस मेंटेन करावं लागते. चुकीच्या पद्धतीने केलं तर ते नाव खराब होतं. त्यामुळे थोडं चांगल्या पद्धतीनं आपण सोशल वर्क करतो. मस्त. जसं आता तुम्ही ब्रोकरसाठी LDP घेता, त्याच्यामध्ये पूर्ण कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्स असेल, लिडरशिप असेल, रिअल इस्टेटची सगळी बेसिक टू ॲडव्हान्स माहिती असेल, कशा पद्धतीने यश मिळवायचं, असं एक पूर्ण सगळा तो मोटिवेशनल LDP प्रोग्राम असतो. तो ब्रोकरसाठी तुम्ही स्वतःसाठी काय काय ट्रेनिंग प्रोग्राम आतापर्यंत घेतलेत किंवा स्वतःसाठी? हे बघा, आता कसं आहे, मार्केटमध्ये जसं लीडर लोकांसाठी प्रोग्राम असतात तसे मालक लोकांसाठी पण प्रोग्राम असतात. अच्छा. ते पण तो कन्सेप्ट वेगळा आहे की तुम्ही तुमच्या ब्रोकर लोकांना किंवा तुमच्या कामगारांना कशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं आणि तुम्ही कसं राहायचं, करेक्ट, ह्याचे पण ट्रेनिंग असतात. परंतु जर समजा 18 वर्ष 20 वर्ष काम करून जर समजा आत्ता मला ट्रेनिंग घ्यावं लागत असेल तर मग मी केलं काय? आत्ता काय करायची गरज नाही. समोर लक्षात आलं का प्रॉब्लेम, समोर काय कुठली जरी सिच्युएशन असली, म्हणजे आमच्या असू द्या किंवा मार्केटची असू, 2 मिनिटात लक्षात येतं की इथं काय करायला पाहिजे आपण. आणि आत्ता आम्हाला ट्रेनिंगची गरज नाही आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये काम चालतं त्यावेळेस ऑटोमॅटिक ते सेल्फ मोटिवेट आहे. आम्ही ऑटोमॅटिक आतून सुरुवातीला आम्ही ट्रेनिंग घेतले की कशा पद्धतीने लोकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अगोदर खूप केलेल्या आहेत. त्यामुळे आता एकदम चांगल्या पद्धतीने समजते. आता लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून काम करून घेतो. सर, ब्रोकर हा बिल्डर होऊ शकतो का? बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की बिल्डर व्हायचंय मला, पण माहीत नसतं काय करायचंय. तर ब्रोकर हा बिल्डर होऊ शकतो आणि त्याने काय काय गोष्टी केल्या पाहिजे सुरुवातीच्या काळात? 100% ब्रोकर हा बिल्डर होऊ शकतो. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की प्रत्येक बिल्डर हा ब्रोकरच आहे. त्यानं ब्रोकरपासून सुरुवात केली, अचिव्हमेंट करत 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 तो बिल्डर बनलाय आणि तिथून पुढे त्याचा प्रवास बिल्डरच्या स्वरूपात झाला. परंतु ब्रोकरचा ज्यावेळेस बिल्डर बनतो त्यावेळेस त्यानं सगळ्यात महत्वाची गोष्ट एक बघितली पाहिजे की आपली कुवत किती आहे. जर समजा एखाद्या ब्रोकरनी साईट चालू केली कुठली तरी, तो सपोज असं पकडा 10 करोडचा प्रोजेक्ट आहे, त्या 10 करोडमध्ये स्वतः जवळ किती पैसे आहेत. खूप सारे ब्रोकर बिल्डर बनण्याच्या चक्करमध्ये फेल का होतात त्या पाठीमागचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. त्याच्या स्वतःजवळ 2 करोड आहेत आणि तो 10 करोडचा प्रोजेक्ट घेतोय आणि तो काय करतोय, मार्केटमधून वेगवेगळ्या टक्केवारीवर पैसे उचलतोय. कुणाकडून? जे मार्केटमध्ये गुंड टाईपचे व्याजबट्टा करणारे लोक असतात त्यांच्याकडून तो पैसे देतो. त्याला समोर दिसतंय की हिला मी जर समजा 5 करोड दिले तर 5 करोड दिल्यानंतर हे 100% पैसे डबल टेबल होणार आहेत, मला पैसे येणार आहेत. ज्यावेळेस ब्रोकर असा विचार करून व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस त्याचे फेल होण्याचे चान्सेस 100%. का तर रिअल इस्टेट एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये गॅरंटी कुणी देऊ शकत नाही की तुमचा माल 2 दिवसामध्ये विकल, महिन्यात विकल का आयुष्यभर विकणार. आज आमचे एवढे प्रोजेक्ट जरी झाले असले तर आमचे 3-4 प्रोजेक्ट असे आहेत की जे 15-15 वर्ष झालं विकत नाहीत.
का विकत नाही तर आम्हाला कळत नाही. त्याच्यानंतर आम्ही 50-50 प्रोजेक्ट काढलेत, परंतु तो प्रोजेक्ट हलाल तयार नाही. 50% माल विकला, 50% तसाच आहे. तर जर समजा तुमच्याकडे पैसे नसताना तुम्ही दुसऱ्या लोकांकडून इन्व्हेस्टमेंट घेत असाल तर ते धोकादायक आहे. धोकादायक ह्यासाठी आहे की ते पैसे तुम्हाला रिपेमेंट करता येत नाही. परत जर त्यांना पेमेंट तुम्ही नाही दिलं तर ते लोक घरी येतात, भांडण होतं, त्यामुळे वाद होतात. तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट न घेता तुमच्याकडे जे 2-5 करोड, 50 लाख, 10 लाख आहेत तेवढाच प्लॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नाही आलं पाहिजे. तुम्ही काम करत गेला. सुरुवात एकदम छोट्यातून करा. जसं की तुम्ही 2 एकर प्रोजेक्ट घेण्याच्या ऐवजी 20 गुंठे घ्या. 20 गुंठ्यापासून सुरुवात करा ना. शेवटी कसं आहे, आम्ही ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळेस आम्ही म्हणजे माझं त्यावेळेचं वाक्य होतं की 5 स्टारचा वेटर बनण्यापेक्षा धाब्याचा मालक बना. बस धाब्यावरून 5 स्टारकडे जाऊ ना आपण. साधं सिंपल आहे. तुम्ही जर समजा एखाद्या मोठ्या बिल्डरकडे काम करत असा, ब्रोकर आहे तू, तिथे गेला तर तुला खुर्ची पलीकडची अलीकडची नाहीये, लक्षात घ्या. पण ज्यावेळेस तू मालकाच्या खुर्चीत असतो त्यावेळेचा रुबाब वेगळा असतो, त्यावेळेची इज्जत वेगळी असते आणि त्यावेळेस मार्केटमध्ये मिळणारा मान सन्मान वेगळा असतो. परंतु ते ज्यावेळेस त्यांना 100% समजतं की आता आपल्याला ही स्टेप घ्यायला पाहिजे. जर समजा आपण आता बिल्डर बनू शकतो, हे ओळखायचं कशावरून? आपल्याबरोबर किती लोक आहेत. एक व्यवसाय उभा करत असताना तो एकटा व्यवसाय नाही करू शकत. का तर प्लॉट विकला म्हणजे तो व्यावसायिक नाहीये, तो ब्रोकर आहे, तो बिल्डर नाही होऊ शकत. मार्केटिंग हा कन्सेप्ट टोटली वेगळा आहे आणि बिल्डर हा कन्सेप्ट टोटली वेगळा आहे. 1000 प्रॉब्लेम आहे तो. आज साधा सिंपल जरी कुठला जरी व्यवसाय करायचा म्हटलं, लोकांना दिसतंय ते, परंतु ते बनवत असताना किती लोकांना कशा पद्धतीने मॅनेज केले तो त्या एका व्यक्तीला माहित असतं जो मॅनेज करतो. परंतु ब्रोकर लोकांना काय वाटतं, मी 50 प्लॉट विकले म्हणजे मला खूप अक्कल आहे. तसं नाही. त्यानं स्वतःला स्टडी करायला पाहिजे. जर समजा मी या ठिकाणी काम केलं, फेल झालं तर काय होईल, सक्सेस झालं तर काय होईल आणि वाईटात वाईट काय होईल, असं पकडलं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं ब्रोकरी व्यवसाय होऊ शकतात. परंतु आता सध्याचा जो ट्रेंड आहे, म्हणजे आता जे मार्केट चालू आहे संपूर्ण ऑल ओव्हर इंडियाचं, हे मालकाचं मार्केट नाही आहे. हे चालक नाही, चालकाचं मार्केट आहे, मालकाचं नाही आहे. मालक काय करतोय बघत बसतायत. चालकाला काय घेणे देणं नाही, तुझा धंदा चालू दे नाहीतर न चालू दे, माझं मीटर पडतंय. आता सध्याचं मार्केट रिअल इस्टेटचं थोडंसं टफ आहे, खास करून महाराष्ट्रामध्ये. त्या पाठीमागचं कारण असं की खूप वेगवेगळे आणि मोठमोठे लोक मार्केटमध्ये आहेत. खूप नॉर्मल जे मिडल क्लास लोक आहेत ते 2014 पासून 2025 पर्यंत जवळजवळ संपले. जोपर्यंत रेरा ॲप्लिकेबल नव्हता तोपर्यंत खूप लोक होती. रेरा आल्यानंतर जे सर्वसामान्य लोक आहेत ते लोक संपत आली. वेगवेगळे प्रोजेक्ट करता येत नाहीत. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे, तुमची जेवढी कुवत आहे तेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तेवढा प्रोजेक्ट चालू करा. नसेल तर एखाद्या व्यक्तीकडून एखादा प्रोजेक्ट सेलला घ्या. जर समजा सेलला घेतला तर तो प्रोजेक्ट तेवढ्या दिवसामध्ये काढून द्या त्या बिल्डरचा, तर ते पॉसिबल आहे. परंतु एखादा व्यक्ती ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट सेलला देतो, सपोज असा पकडा की मी एक प्रोजेक्ट टाकलाय, तोच प्रोजेक्ट मी सेलला देतो जो प्रोजेक्ट टप आहे. इजी जर समजा प्रोजेक्ट विकत असेल तर मी दुसऱ्याला का देऊ? मी स्वतः प्रोजेक्ट विकेन ना. चांगल्या पद्धतीचे लोक जर समजा तुमच्याबरोबर असतील तर रिअल इस्टेट सारखा सगळ्यात चांगला आणि खूप फास्ट पैसे कमवण्यासारखा, जसं तुम्ही आता म्हणले की चांगल्या पद्धतीचे लोक, तर सुरुवातीचे टोटल ग्रुपचे नवरत्न जे होते, आज एवढे लोक झाले, पण सुरुवातीचे जे नवरत्न होते ते तुम्ही कशी टीम तयार केली नवरत्नांची? हे बघा, आता ह्याच्यामध्ये 2 खूप महत्वाचे मी कायम हे प्रश्न विचारतो की आपल्याबरोबर जो माणूस पाहिजे तो इमानदार पाहिजे का टॅलेंटेड पाहिजे? 2 खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इमानदार हा कन्सेप्ट वेगळा आहे, म्हणजे विषय वेगळा आहे, आणि टॅलेंटेड हा विषय वेगळा आहे. तर तुमच्याबरोबर काही लोक अशी पाहिजेत जी इमानदार पण आहेत आणि काही लोक टॅलेंटेड पण आहेत. दोन्ही गोष्टी महत्वाच्या. दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. तसं शिवाजी महाराजांची रणनीती कायम असते बघा. त्यांच्याकडं पाठीमागच्या साईडला सल्लागार खूप चांगले आहेत बघा. पुढं मार्केटमध्ये सर्वे करणारी लोक वेगळी आहेत, ती वेगळी आहेत. सर्वे करणारे म्हणजे जे हेर आहेत त्यांचे, ती लोक वेगळे आहेत. जाऊन पुढे युद्ध करणारी लोक वेगळी आहेत, त्या युद्ध करणाऱ्याला पाणी देणारी लोक वेगळी आहेत. हे जर समजा तुम्ही प्रॉपर जुळवलं तर रिअल इस्टेट सगळ्यात चांगला आहे. का ते तुम्हाला सांगतो की जर समजा ब्रोकर लोक तुम्ही घेताय, टॅलेंटेड लोक तुमच्याकडे राहणार नाहीत. टॅलेंटेड लोक का राहतील? ते तो स्वतःला हिटलर समजतोय, एकदम डॉन समजतोय किंवा खूप शहाणा समजतोय. एक प्रोजेक्ट करतील, ते निघून आपला धंदा टाकतील. परंतु जे इमानदार आहेत, प्रामाणिक आहेत, ती लोक तुमच्याबरोबर राहतील. तो निघून गेला तर त्याला ती लोक कव्हर करतील. टॅलेंटेड माणूस तुमच्याजवळ टिकण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणून तुमच्याकडे टॅलेंटेड लोक पाहिजेत, इमानदार पाहिजेत, थोडंसं ग्राउंडवरती जाऊन काम करणारे पाहिजेत.
काही लोक आपल्यापेक्षा हुशार पण पाहिजेत, जे आपल्याला सल्ला देतील, हम्म. ती लोक पण पाहिजेत. अशा पद्धतीने तुमच्याकडे सगळे ऑल टाईपचे लोक तुमच्याकडे लागतील. CA चांगल्या लेवलचे पाहिजेत, वकील तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं काम न करू देणारे पाहिजेत. नाहीतर रिअल इस्टेटमध्ये वकीलच तुम्हाला सांगतात काय काय, सगळेच नाही, काय सांगतात की साहेब हे एवढं असलं तर चालतंय. CA तुम्हाला सांगतात की असं नाही, आपण असं केलं तरी चालतंय. हे जे चालतंय ना, ते एक ना एक दिवस त्या मेन माणसाला डुबवतं. त्यामुळे प्रॉपर तुम्ही लोक अशी ठेवा जे तुमच्या बरोबर चुकीला चूक म्हणतील आणि बरोबरला बरोबर म्हणतील. तुमचा रिअल इस्टेट मधला सल्लागार कोण? आमचा रिअल इस्टेटमधला सल्लागार, आता त्यांचं नाव घेतल्यानंतर थोडंसं फेल वाटतात, DSK. आम्ही DSKना बघून व्यवसायामध्ये आलो. त्यांचं नाव एवढं चांगलं होतं, परंतु त्यांची चूक कुठं झाली हे त्यांना माहीत नाही, किंवा कुणी सांगू शकत नाही की हे कोणत्या ठिकाणी चुकलेत. एक टाइम असा आला की ते थोडं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर संकट आले आणि त्यामध्ये त्यांना कौर करता आलं नाही. काय त्याला कुणी नाही काय करू शकत. म्हणजे किती जरी मोठा मंत्री असला किंवा किती जरी मोठा सिच्युएशन आली का तो विषय संपतो. करेक्ट. त्यामुळे थोडंसं आम्ही DSKना मानतो. DSK जरी प्रॉब्लेममध्ये असले किंवा प्रॉब्लेममध्ये असतील तरी आमचे ते गुरु DSKच. शेवटचा एक प्रश्न, फिनान्स मॅनेजमेंट कसं करता? कारण रिअल इस्टेटमध्ये फ्लो पैसा येण्याचा भरपूर असतो, याला तुम्ही ते मॅनेज कसं करता तुम्ही फिनान्स मॅनेजमेंट? ते मॅनेज करत असताना सुरुवातीला आम्ही काय करतो, आमचे इनकमिंगचे अकाउंट वेगळे आहेत, आउट गोईंगचे अकाउंट वेगळे आहेत आणि प्रॉफिटचे अकाउंट वेगळे आहेत. अच्छा. आणि हे सगळं झाल्यानंतर दुसरं एक आमचं अकाउंट असं आहे ज्याच्यामध्ये काय पर्सेंटेज आम्ही सोशल वर्कसाठी ठेवतो. अच्छा. हे असं प्रॉपर पद्धतीनं त्या ठिकाणी एक्सपर्ट बसवलेले आहेत, ते त्या पद्धतीने मॅनेज करतात. आपल्याला किती पैसे लावायचे, तर आपण काय करणार आहे, किती आल्यानंतर काय करायचं, हे टेक्निकल गोष्टी आहेत संपूर्ण. परफेक्ट. हो हो, चांगल्या पद्धतीने करतो ते पण आपण. तर थँक्यू व्हेरी मच प्रमोद सर, तुम्ही आलात आणि कोच किरण पाटील शोमध्ये आलात, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या निकटवर्तीयांना देखील शेअर करा. थँक्यू. ठीक, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.